विशेषतः 12 मे 1875 रोजी सुपे इथे शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन सावकारांच्या विरुद्ध झालं होतं। त्या आंदोलनामध्ये सावकाराची कागदपत्र देखील लोकांनी जाळली। हा एक प्रकारचा उठावच होता आणि त्यातूनच पुढे सहकाराची प्रेरणा मिळाली आणि सहकार चळवळीची सुरुवात झाली। ती स्मृती लक्षात घेऊन आज या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे। त्यामुळे विशेष रूपाने या 150 वर्षाचा इतिहास त्याचं आत्मपरीक्षण करण्याची संधी आपल्या सगळ्यांना आणि विशेषतः सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या धुरंधर नेतृत्वाला मिळालेली आहे। एक गोष्ट खरी आहे की कुठल्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये त्याबद्दल निर्णायक निष्कर्ष काढायचा असेल तर त्याचं मूल्यांकन करावं लागतं। आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये विशेषतः कारण सहकार चळवळ ही आपल्या देशामध्ये फारशी रुजली नाही। उत्तर प्रदेश बिहारमध्ये जवळपास नाहीच्या बरोबर आहे, पण सहकार चळवळ जी दिसते ती गुजरातमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे, बाकीच्या प्रांतात काही प्रमाणामध्ये आहे। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये माझ्याबरोबरचे एक सहकारी होते संतोष गंगवार आणि ते बरेलीचे खासदार होते आणि त्यांच्या बँकेच्या कार्यक्रमाकरता ते गव्हर्नर आहेत। ते मला बोलवायला आले तर मी त्यांना सहज विचारलं, तुमची बॅलन्स शीट मला पाहू द्या। ती बॅलन्स शीट चांगली होती। तर मी त्यांना म्हटलं की तुम्हाला कसं काय शक्य झालं, हे मला याचं आश्चर्य वाटतं। त्यावर त्यांनी मला असं सांगितलं की मी गेल्या अनेक वर्षापासून या बँकेचं काम करत आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे जिथे अपवादात्मक चांगलं नेतृत्व मिळालं त्या ठिकाणी परराज्यात देखील सहकारी चळवळ यशस्वी झाली। मी ज्यावेळी नव्याने सहकार चळवळीत काम करत असताना आमच्याकडे सुपर बाजार कोऑपरेटिव्हमध्ये उघडले। आता त्याचा टर्नओव्हर 60 कोटी रुपये आहे। 2-3 ब्रँचेस पण झाल्या। त्याच्या एका उद्घाटनाकरता शेतकरी संघटनेचे इथे शरद जोशी यांना बोलावलं होतं आणि ज्यावेळी बोलावलं होतं त्यावेळी आम्ही सगळे काम करत असताना त्यांच्या भाषणात त्यांनी एक गोष्ट सांगितली, ती मी नेहमी लक्षात ठेवली। त्यांनी असं सांगितलं की सक्सेस इन कोऑपरेटिव्ह इज नॉट द सक्सेस ऑफ कोऑपरेटिव्ह मूवमेंट, इट इज द सक्सेस ऑफ द लीडरशिप हू लीड्स द कोऑपरेटिव्ह। आणि ही गोष्ट खरी आहे की सहकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या चळवळीचा सोशो इकॉनॉमिक इम्पॅक्ट काय आहे याचा खऱ्या अर्थाने डिटेलमध्ये अध्ययन करण्याची आवश्यकता आहे। मी अनास्कर साहेबांना विनंती करीन की महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा विविध प्रकारे महाराष्ट्रातल्या तालुक्यात जिल्ह्यात, मग ती क्रेडिट सोसायटी असेल, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक असेल, जिल्हा सहकारी बँक असेल, या सगळ्या ज्या सहकारी संस्था आहेत, कन्झ्युमर सोसायट्या असतील, हाऊसिंग सोसायट्या असतील, या सगळ्यांच्या कार्याचा एक सोशो इकॉनॉमिक इम्पॅक्ट स्टडी करण्याची गरज आहे। हा याकरता गरज आहे की हा जेव्हा स्टडी होईल त्यावेळी आपल्याला लक्षात येईल की या चळवळीतून काय काय परिणाम झालेला आहे। मी ट्रान्सपोर्ट मंत्री झालो आणि विशेषतः एक माझ्या मनात खूप मोठी इच्छा होती की या देशात 1.5 कोटी लोक हा माणूस माणसाला घेऊन खिचण्याचं काम करत होता, सायकल रिक्षा। आणि आपल्या इथे बिहार, झारखंड आणि विशेषतः बंगालमध्ये अशी स्थिती होती की माणूस आपल्या खांद्यावर जू ओढून माणसं खिचून न्यायचा। आणि ज्यावेळी ही बघितल्यावर माझ्या मनात नेहमी याचं वाईट वाटलं। मी जेव्हा लहानपणी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक जिथे नागपूरला आहे, तियट पुतळ्याला, तिथे एक चढाव आहे आणि मी माझ्या आईबरोबर ज्यावेळी रेल्वे स्टेशनवर जात होतो त्यावेळी 4 जण बसलेले ती रिक्षात आणि त्या रिक्षावाल्याला ओढता येत नव्हता रिक्षा। त्यावेळी तो त्याच्या अंगातून घाम गळत असताना त्याची स्थिती बघून, केविलवाणी स्थिती बघून मनाला खूप वाईट वाटायचं। त्यावेळी पटकन उडी मारायचो आणि मग त्या रिक्षाला मागून ढकलायचो।
तेव्हापासून तो प्रसंग माझ्या मनात कोरला गेला होता. आणि म्हणून मी मंत्री झाल्यानंतर त्यावेळी सगळे IIT-मधले एक्सपर्ट, ऑटोमोबाईलमधले एक्सपर्ट सगळ्यांची एकत्र मीटिंग बोलावली. आणि मी त्यांना असं म्हटलं की आपल्याला याच्यावर मेकॅनिक्स ड्रिव्हन ई-रिक्षा हे नाही तयार करता येत का? तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही, करता येईल, पण याच्यात अभ्यास करावा लागेल. मी हे काम त्यांना दिलं ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून. त्यांनी ई-रिक्षाचे अनेक मॉडेल तयार केले आणि त्याकरता मी अनुमती अशी दिली की बाजारात जे प्रचलित स्पेअर पार्ट्स आहेत निरनिराळ्या कंपनीचे ISI स्टँडर्डचे, ते जोडून तुम्ही तयार करा. ते तयार करा असं मी सांगितलं अधिकृत रेकॉर्डवर. त्यांना सांगितल्यानंतर ज्या कंपनीचे जे स्टँडर्ड्स पार्ट होते, टू व्हीलर कंपनी मोठ्या मोठ्या देशातल्या, त्यांना जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा ते याच्याविरुद्ध हायकोर्टात, सुप्रीम कोर्टापर्यंत गेले. आणि सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर याच्यावर केस झाली. आणि मला अटर्नी जनरल जे होते आपले देशाचे, त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणता ते भावनात्मकरित्या बरोबर आहे, पण त्या कंपनीचे स्टँडर्ड पार्ट्स याकरता वापरणं हे किती म्हटलं तरी कायद्याच्या याच्यात बसवणं अडचणीचं आहे. मग मी त्यांना एक गोष्ट सांगितली की म्हटलं तुम्ही हे आर्ग्युमेंट करा, नाही तर मी येतो कोर्टामध्ये. ते म्हणे तुम्ही येऊ नका, अशी पद्धती नाही आहे. तर मी त्यांना महात्मा गांधींनी असं सांगितलं आहे की ज्यावेळी तुम्हाला एखादा निर्णय हा कायदा मोडून गरीब माणसाच्या हिताकरता जर तो निर्णय असेल तर तो कायदा मोडायला कुठल्याही प्रकारची हरकत नाही, त्यात फक्त गरीब माणसाचं हित आहे का हे बघितलं पाहिजे. तर म्हटलं मी यात गरीब माणसाचं हित आहे, कारण तुम्ही जर हे पार्ट्स अलाउ केले तर 80,000 रुपयाचा ई-रिक्षा तयार होईल आणि तुम्ही जर हे नाही केलं तर हा रिक्षा 2.25 लाखात जाईल. आणि हे मानवी शोषण होणारी प्रथा आहे. आणि म्हणून तुम्ही हे आर्ग्युमेंट करा. सुप्रीम कोर्टाने आमच्या बाजूने निर्णय दिला. ई-रिक्षा मोठ्या आज देशात जवळपास 100% ही प्रथा समाप्त झाली. आज 1.5 कोटी लोक मानवीय शोषणातून मुक्त झाले. आणि आता दुसरं होतं ते 1 क्विंटलचं पोतं असं पाठीवर ठेवायचे. तर सगळ्या ठिकाणी ई-कार्ट आली. पण ज्यावेळी हे सगळं मंजूर झालं त्यावेळी मी पाहिलं, बँकेच्या लोकांना बोलावलं, राष्ट्रीयकृत बँकेना, की तुम्ही फायनान्स करा. फारसा उत्साह नाही मिळाला. आणि मला सांगताना आनंद होतो, ज्यावेळी मी कोऑपरेटिव्ह बँक, क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची मीटिंग घेतली, ठिकठिकाणी 2 मीटिंगा घेतल्या आणि मी त्यांना विनंती केली की यांना तुम्ही फायनान्स करा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, लाखोच्या संख्येने या छोट्या छोट्या संस्थांनी या सायकल रिक्षा चालवणाऱ्या लोकांना फायनान्स केला आणि आज ते मेकॅनिक्स ड्रिव्हन ई-रिक्षाचे मालक झाले. माझी पत्नी एका कोऑपरेटिव्ह बँकेची अध्यक्ष आहे आणि त्या बँकेचे डायरेक्टर आणि सगळे ते थोडं, मी जरी राजकारणात तरी माझ्या परिवारातले कोणी नाही आहे आणि मी राजकारणात म्हणजे काहीतरी उधळपट्टी करून कोणाचं तरी लोन मंजूर करायला सांगतो असा त्यांचा समज असल्यामुळे त्यांच्या बँकेच्या बाबतीत तुम्ही आम्हाला काही कोणाला लोन द्यायला सांगू नका अशा सूचना अधूनमधून मला ते देतात. मी देतही नाही. पण मी ज्यावेळी त्यांना म्हटलं की तुम्ही द्या, तर तिने, माझ्या बायकोने मला लगेच सांगितलं की आमचे पैसे डुबले तर तुम्ही जबाबदार आहात का? तर मी आज त्याला एवढंच म्हटलं की तू पहिले 50 रिक्षांना देऊन पहा. आणि आज तुम्हाला त्यांनी 800 रिक्षांना फायनान्स केलं, एकही डिफॉल्टर नाही. म्हणजे एका छोट्याशा बँकेने 800 लोकांना, अशा कित्येक क्रेडिट सोसायटीनी छोट्या छोट्या लोकांना, भाजीवाला असेल, ई-रिक्षावाला असेल, छोटंसं रेस्टॉरंट आहे, चहाचा टपरीचा स्टॉल आहे, तो 10 रुपये रोज तो एक एजंट फिरतो, पैसे गोळा करतो आणि ते पैसे देतो. किती मोठी सोय झाली. आणि जर या कोऑपरेटिव्ह संस्थांनी जर त्यांना पैसे दिले नसते तर राष्ट्रीयकृत बँकेत आतमध्ये जाता नसता आला अशी स्थिती आहे. कारण फायनान्स छोटा आहे. आणि त्यामुळे आज समाजामध्ये जे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्या लोकांना संपूर्ण समाजाच्या बरोबर आणण्यामध्ये महाराष्ट्रातल्या सहकारी चळवळींनी कृषी क्षेत्रामध्ये, अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांच्या क्षेत्रामध्ये, क्रेडिट सोसायटीच्या क्षेत्रामध्ये किती काम केलं आहे. आणि हे आम्ही सगळ्यांनी अनुभवलं आहे. मी जेव्हा साखर कारखाना टाकला तेव्हा राष्ट्रीयकृत बँकेंनी बॅन केलं होतं. ते फायनान्स देत नव्हते.
त्यावेळी सतीश मराठे ते मला म्हणाले की मी म्हटलं काही करा. मग त्यांनी 5-6 अर्बन कोऑपरेटिव्ह बँका तयार केल्या आणि त्यांनी आम्हाला कर्ज दिलं. त्यांनी जर कर्ज दिलं नसतं तर आमचा साखर कारखानाच उभा नसता झाला. पण आमची प्रवृत्ती अशी आहे की जसं आमचं काम वाढत गेलं आम्ही कोऑपरेटिव्ह बँकेचं कर्ज वापस केलं आणि कमी व्याजाकरता दुसऱ्या बँकेकडे गेलो. पण ती जी पहिली शिडी त्यांनी उपलब्ध केली ती जर नसती तर काहीच उभं नसतं राहिलं. आणि म्हणून सहकार चळवळीच्या बाबतीमध्ये आपल्या समाजामध्ये जे आर्थिक परिवर्तन झालेलं आहे की गरिबीच्या रेषेच्या खाली जी लोकं होती कृषी क्षेत्रामध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये विशेषतः, मग कोणी सूतगिरण्या निघाल्या असतील, कुठे कारखाने निघाले असतील, त्याचे परिणाम काय आहे. आज आपल्या देशामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पर कॅपिटा इन्कम सगळ्यात जास्त होतं ते कोल्हापूर जिल्ह्यात. काय कारण आहे. आज जवळपास 18-20 साखर कारखाने आणि त्या साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादकांचा ऊस खरेदी करून त्याला मिळणारा भाव आणि त्या भावामुळे विशेषतः त्या भागातल्या शेतकऱ्यांची जी आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आले त्यांचे पण मी स्वागत करतो. या सगळ्याची जी परिस्थिती बदलली त्या जिल्ह्याच्या सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा संबंध सहकार चळवळीशी आहे. आणि म्हणून प्रत्येक चळवळीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत, काही वाईट गोष्टी आहेत. आणि समाजातले जे जबाबदार लोक आहेत त्यांची ही जबाबदारी आहे की चांगल्या गोष्टी वाढल्या पाहिजे आणि वाईट गोष्टी कमी गेल्या पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या ग्रामीण आणि कृषी क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम रीतीने या चळवळीचा परिणाम झालेला आहे. आणि अपवादात्मक काही ठिकाणी या चळवळीचा मिसयूज पण झालेला आहे. पण एखादी माधवपुरा बँक बंद झाली की त्या बँकेत गुजरातमधली एक बँक कोसळल्यानंतर रिझर्व्ह बँकेमध्ये किंवा कुठे गेलं की सगळेजण सहकार क्षेत्र का बरं वाईट आहे तर ते माधवपुरा बँकेचं नाव घ्यायचे. मी BJPचा अध्यक्ष असताना प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना त्यांच्याकडे एकदा एक शिष्टमंडळ घेऊन गेलो होतो. तर त्यांनी मला विचारलं की हे कोऑपरेटिव्ह मुवमेंट क्या आहे. मी त्यांना सांगितलं महाराष्ट्रात इतकं मोठं आहे, त्यातून शिक्षण संस्था उभ्या झाल्या, सगळं सांगत होतो. अच्छा इतना परिणाम है इसका. मेरे मन में तो कुछ अलग ही इम्प्रेशन था. म्हणजे सहकार क्षेत्राची विशेषतः महाराष्ट्राच्या बाहेर दिल्लीत ही प्रतिमा इमेज वर्सेस रियालिटी अँड ग्राउंड रिलेटिव्ह वर्सेस परसेप्शन वाली कहाणी आहे. कारण ज्या काही गोष्टी वाईट घडतात त्या जास्त माहिती होतात लोकांना, पण ज्या चांगल्या गोष्टी घडतात त्याची माहिती मिळत नाही. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या चळवळीचा सामाजिक आर्थिक परिणाम सोशिओ इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ कोऑपरेटिव्ह मुवमेंट हा जर आपण तयार केला, नीट त्याचा अभ्यास केला तर खूप गोष्टी आपल्याला नक्की लक्षात येतील. विशेषतः आपल्या देशामध्ये याची गरज याकरता आहे की आपल्या देशाच्या GDP ग्रोथमध्ये आज 22 ते 24% कॉन्ट्रीब्युशन हे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं आहे. 52 ते 54% जे आहे हे या नमस्कार 52 ते 54% जे आहे ते सर्व्हिस सेक्टरचं आहे. आणि आजच सकाळी विमानात असताना मी वर्तमानपत्र वाचलं आणि त्या सर्व्हिस सेक्टरचा उल्लेख केला की GST सगळ्यात जास्त राज्य सरकारला मिळाला तो सर्व्हिस सेक्टरवरून मिळाला. त्यामुळे सर्व्हिस सेक्टर नंबर 1 वर, नंबर 2 वर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आणि नंबर 3 वर मग कृषी आणि ग्रामीण क्षेत्र. आता कृषी आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये जे 12% GDP ग्रोथमध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यावर अवलंबून असणारी लोकसंख्या आहे 60%. म्हणजे गांधीजी जेव्हा होते तेव्हा ते म्हणायचे 90% जनता ग्रामीण भागात राहते आणि त्यामुळे ग्रामीण भागातलं महत्त्व होतं. पण आज ती 30% मायग्रेशन झालं आणि ते सगळे लोक शहराकडे आले. दिल्ली, मुंबई, कलकत्ता, चेन्नई, बेंगलोर. ते खुशीने नाही आले, ते मजबुरीतून आले. आणि त्याचं कारण म्हणजे गावात राहत असताना त्यांना
उत्तम शिक्षणाची सोय नाही, रस्ते नाही, प्यायला शुद्ध पाणी नाही, मुलाला रोजगार नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, या सगळ्या स्थितीमधून शेवटी ते सगळे शहराकडे आले. पण आज जे काही ग्रामीण भागामध्ये दुधाच्या रूपाने क्रांती झाली, मी 3 दिवसापूर्वी अहमदनगर जिल्ह्यात होतो आणि मला विखे पाटील साहेबांनी सांगितलं की 50 लाख लिटर दूध त्यांच्याकडे जिल्ह्यात तयार होतं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 70 ते 80 लाख लिटर दूध तयार होतं. सांगली जिल्ह्यातही दूध तयार होतं आणि त्या दुधामुळे एक समृद्धता आणि संपन्नता आली. आता गुजरातमध्ये अनेक जिल्ह्यामध्ये विशेषतः महिलांचा व्यवसाय दुग्ध उत्पादनाचा असल्यामुळे दररोज दूध विकल्यामुळे जे पैसे हातात येतात त्यातून त्यांचं इकॉनॉमिक्स बदललं. आणि आमच्याकडे पूर्ण विदर्भात एकट्या नगर जिल्ह्यात जेवढं दूध होतं तेवढं दूध अख्ख्या विदर्भात नाही होतं. मग मी त्यावेळी आमच्या सगळ्यांना विचारलं, मग तुम्हाला कोणी थांबवलं होतं का नाही तुम्ही केलं? तुमचा विकास झाला नाही याच्याकरता दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे. आणि आम्ही आता मदर डेअरी आणली. देवेंद्रजींनी महाराष्ट्र सरकारने सहकार्य केलं आणि आता 750 कोटी रुपयाचा प्लॅन नागपूरला सुरू झाला. आणि आता विदर्भात केवळ वर्धा जिल्ह्यात, आता सगळ्या जिल्ह्यात, विदर्भ आणि मराठवाड्यातले 4 जिल्हे मदर डेअरीचं काम सुरू झालं आणि 3 वर्षात 50 लाख लिटर दूध मदर डेअरी घेणार असा कार्यक्रम सुरू झाला. आता हे जर झालं तर विदर्भातला शेतकरी आत्महत्या नाही करणार, कारण या सगळ्या मुळाशी शेवटी कृषी आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये आर्थिक प्रश्न जे आहेत त्याचा संबंध आहे. गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारी ही परिस्थिती दुरुस्त करायची असेल तर आपल्याला शेतीमध्ये आणि ग्रामीण आणि कृषी क्षेत्रामधल्या पूरक उद्योगामध्ये निश्चितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आणि ही प्रयत्न करत असताना सहकार चळवळीचं याच्यातलं मोठं योगदान आहे. आणि हे योगदान एवढं मोठं आहे की जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात काम करायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला लक्षात येतं. माझ्याकडे 60 एकर शेती आहे आणि माझ्या आजूबाजूला 5 एकर, 3 एकर, 2 एकर असे शेतकरी आहेत. मी जेव्हा बघितलं सगळे शेतकरी दुःखात, बी घ्यायला पैसे नाही, खत टाकायला पैसे नाही, 3-4 एकरामध्ये बैलजोडी ठेवू शकत नाही, नांगर नाही. मी त्या सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित केलं आणि यावर्षी पहिल्यांदा 60 एकर जमीन एक जास्तीची मी त्यांना म्हटलं की मी तुम्हाला बी देतो, खत देतो, शेती पण सगळी सांभाळतो आणि तुम्हाला याच्यातून तुम्हाला जेवढा मुनाफा तो देतो. त्याचे कुठे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, त्याला बँक कर्ज द्यायला तयार नाही. आणि म्हणून हेच त्या ठिकाणी माझ्याकडे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे, तो 1.5 तासच चालतो. तर मी माझ्या माणसाला दिलं, तू एक काम कर, हे डिझेल एवढं खर्च होतं, या लोकांची शेती नांगरायची आहे, तू सकाळी 5 वाजता ट्रॅक्टर सुरू कर, 7:30ला संपेल, पुन्हा 3.5 तास चार्ज कर, पुन्हा 1.5 तास चालव, पुन्हा रात्री चालव. म्हणजे यांची नांगरटीचा खर्च जवळपास नाहीच्या बरोबर होईल. आणि सगळं ड्रोननी स्प्रेइंग करून दे, नॅनो युरिया आणि नॅनो मिश्रखत वापर आणि बी पण आपण देऊ, खत पण आपण देऊ, त्याला फक्त काम करायला सांग. आणि मला विश्वास आहे की याच्यात नक्की यश मिळेल. माझ्याकडे एका एकरात 14.5 क्विंटल तुरी झाल्या ऑर्गॅनिक. तर मला विश्वास वाढला की होऊ शकतं. आज ही जी माणसं आहे यांच्याकरता फॉर्मर प्रोड्यूस कंपनी तयार झाल्या. आता ते एक कॉपरेटिव्हचाच नवीन कन्सेप्ट आहे आणि त्याच्या माध्यमातून सगळे इक्विपमेंट शेतकऱ्यांनी विकत घेतले आणि आता 100-150 एकर शेतकरीवाले ते वापरतात. खरं म्हणजे मी जेव्हा विधानमंडळात आमदार होतो आणि पवारसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हाचं मला पवारसाहेबांचं भाषण आठवतं. ते विधानमंडळात असं म्हणाले होते की सहकार कायद्यामध्ये काळानुरूप बदल करण्याची आवश्यकता आहे. आता ते ज्यावेळी बोलले तेव्हा काही लोक लगेच सत्तारूढ भाषणं तयार असतात. आता हे उद्योगपतींना शेती देणार अशी भाषणं जी काही लेफ्टिस्ट होती त्यातली नावं नाही घेत कोणी, त्यांनी दिली. मी सहज त्यांना विचारलं की जर शेतीमध्ये आपल्याला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आणायची असेल, तंत्रज्ञान आणायचं असेल, हा गरीब शेतकरी आणू शकत नाही. मग हे आणण्याकरता त्यांनी जर म्हटलं की आपण एखाद्याने समजा आज शेतकऱ्याला एकरी 50,000 रुपये त्याला वर्षाचे मिळतात त्या शेतीत आणि उद्या कोणी तिसऱ्या माणसांनी शेती करून प्रॉफिट कमावून त्याचीच मालकी ठेवली आणि त्याला 1.5 लाख रुपये दिले तर तुमचं काय नुकसान आहे का? फायदा कोणाचा आहे?
त्याचं कारण असं आहे की 47 साली आता भावेसाहेब बसले आहेत, त्या काळामध्ये समाजवाद, साम्यवाद आणि पुंजीवाद 3 गोष्टींची चर्चा भरपूर होती. आणि त्यावेळी ही फॅशन होती की मी कम्युनिस्ट आहे, मी समाजवादी आहे, आणि ही सगळ्या चळवळीतली नेती मोठी होती. त्या नेत्यांचं मोठेपण कुठेही कमी नव्हतं. पण मी जेव्हा BJPचा अध्यक्ष असताना चायनाच्या कम्युनिस्ट पार्टीच्या अध्यक्षांनी मला बोलावलं होतं भाजपच्या डेलिगेशनला, आणि ज्यावेळी शांघायला उतरलो तेव्हा सगळं शांघाय बदललं. तर मला त्यांनी सांगितलं, त्यावेळी जयशंकर तिकडे होते ॲम्बॅसिडर, ते म्हणाले इथे जे मंगोलियन वंशाचे जे चायनीज आहेत त्यांनी मोठी इन्व्हेस्टमेंट, सगळ्या देशात श्रीमंत आहेत तिकडे जगात, त्यांनी इन्व्हेस्टमेंट दिली आणि त्यातून हे शांघाय विकसित होऊन राहिलं. मग सगळीकडे सगळं बदललं, फक्त लाल झेंडा होता, विचार बदलले. तर मी त्यांना प्रश्न विचारला की तुमची जी थेअरी आहे मार्क्सची असं आहे, लेनिनची आहे, वर्गविग्रहाची आहे, संघर्षाची आहे, त्यात हे कसं बसतं? ते म्हणाले आम्हाला काय बसतं आणि काय बसत नाही हे माहीत नाही, आम्हाला आमच्या देशाचा विकास कशात आहे, जनतेचं हित कशात आहे ते माहिती आहे. आणि त्यांनी लाल झेंडा आणि कार्यालय ठेवलं, बाकी सगळे विचार बदलले. लिबरल इकॉनॉमिक थिंकिंग त्यांनी स्वीकारलं. आपल्या देशामध्ये स्वतंत्र पार्टी होती, त्यांचा विचार लिबरल आर्थिक थिंकिंग आणि अमेरिकन साम्राज्यवादी विचाराशी जुळणारा होता. ते एका टोकावर होते. आणि आज जेव्हा आपण सहकार चळवळीचं मूल्यांकन करतो आहे तर समाजवाद गायब झाला, कम्युनिझम गायब झाला, भांडवलवाद पर्याय नाही आहे. मग स्वाभाविकपणे पर्याय काय आहे? जो सर्वांगीण जनतेच्या विकासाचा केंद्रबिंदूचा पर्याय कोणता आहे? तर तो पर्याय हाच आहे की काळाच्या ओघामध्ये बऱ्याच गोष्टी बदलवण्याची आपल्याला गरज आहे. उद्दिष्ट नाही बदलणार. आणि म्हणून ज्यावेळी विधानमंडळात पवारसाहेब बोलले होते, आता अनायसे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत, आपण आपल्या इथे ज्या शिक्षण संस्था चांगल्या चालतात त्यांचं निकष तयार केले आणि त्यांना आपण डीम युनिव्हर्सिटी म्हणून मान्यता दिली. आज त्यांच्यामध्ये कोणीही सरकार हस्तक्षेप नाही करत, डिपार्टमेंट हस्तक्षेप करत नाही. मग आपण जर असं ठरवलं की मिनिमम सहकारी संस्थेचे या कॅटेगरी पूर्ण झाल्या तर आम्ही त्यांना स्वायत्तता देऊ, ज्या दिवशी कॅटेगरी कमी होतील त्या दिवशी त्यांना पुन्हा कंट्रोलमध्ये घेऊ. हा जर रिझर्व्ह बँकेने आणि सहकार विभागाने निर्णय घेतला तर चांगल्या गोष्टीला वाव मिळेल. आज कॅपिटल मार्केट आहे, आज एवढं मोठं कॅपिटल मार्केट आहे की मी आता माझ्याच डिपार्टमेंटला अनुभव करतो की मी 5-5 लाख कोटीचे कामं वर्षाला करू शकतो, पैशाचीच कमी नाही. कारण मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये मी जेव्हा आमचे बॉन्ड इश्यू काढले तर 7 दिवसाचा वेळ होता, पण 7 दिवसाच्या ऐवजी पहिल्या दिवशी 7 तासामध्ये आमचा इन्व्हिटचा बॉन्ड इश्यू 7 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब झाला, पाऊस पडला पैशाचा. मग आपण जर पब्लिक लिमिटेड आणि कंपनी लॉजमध्ये जे चांगलं आहे ते घेऊ, कोऑपरेटिव्हमध्ये जे घेऊन असा कायदा तयार करू की जी संस्था चांगलं चालेल तिचा शेअर त्यांना मार्केटमध्ये विकू द्या ना. त्याची जर किंमत वाढली, जो चांगलं काम करेल त्याची किंमत वाढेल, जो खाली जाईल तो समाप्त होईल, म्हणजे कुठेतरी स्पर्धा राहील. आता आज काय झालं की मी तरुण होतो तेव्हा उत्साहामध्ये कन्झ्युमर सोसायटी स्थापन केली. देवेंद्रजी आमचे मेंबर आहे, आम्ही त्या काळात मला वाटतं बहुतेक आमच्या सोसायटीचे मेंबर होते. त्यावेळी आम्ही उत्साहात सुरू केली. आता आम्ही एवढे कडक आहोत की चॉकलेट देखील खात नव्हतो. आता प्रॉब्लेम असा झाला की हळूहळू सगळे इकडले तिकडले गेल्यावर काहीच मिळत नाही. बरं, आमच्यातही 2-3 असे ऑर्थोडॉक्स आहे की सोसायटीला फायदा झाला तर मी त्याला म्हटलं 2000 रुपये व्हिजिट फी देऊ, काय म्हणा हे नाही चालणार म्हणा, ती द्यायला तयार नाही. म्हणजे संचालकांना काहीच आकर्षण नाही, फक्त दिवाळीचा फराळ आणि प्रेझेंट एवढं पाठवतात. तर मला त्यांनी बोलून दाखवलं की तू या सोसायटीत काम करणं म्हणजे काहीच नाही म्हणे, दिवाळीचा फराळ आणि प्रेझेंट, काही थोडं बहुत काही तर कुठे दौरा न्या, काही न्या, काहीतरी झालं पाहिजे, त्याला बंदी. मग हळूहळू सगळी जनरेशन संपली आता. आणि एक जनरेशन सगळी 70-75 थकल्यानंतर ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यानंतर माझ्यासमोर प्रश्न आला की आपण स्थापना केलेली संस्था आता अशी आहे, एवढा वाढला, हे कोणीच इंटरेस्ट घेत नाही, काय करावं. आणि असे योगायोगाने माझी मुलगी अमेरिकेतून वापस आली, तिचा नवरा मायक्रोसॉफ्टमध्ये होता, इथे आली. आणि मग मी तिला म्हटलं बघ माझी इच्छा आहे तू हे काम कर.
म्हटलं तुला अजून 1 रुपया नाही मिळणार, रोज 2 तास 3 तास काम करावं लागेल, रिस्पेक्ट मिळेल. म्हणे मी करीन. आता ती 2-3 तास जाऊन काम सांभाळायला लागली. त्याच्यावर काही नवीन जनरेशन तयार झाली, हळूहळू काम सुरू ती सांभाळायला लागली. आमचा प्रश्न सुटला, कारण आकर्षणाशिवाय कोणी काम करायलाच तयार नाही. आणि दुर्दैवाने हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे की नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक. आणि आता ती काळाच्या ओघात तो काळ संपला, ती माणसं संपली, तो इतिहास संपला. त्याग, तपस्या, बलिदान हे काय नाही. आता म्हणते आमचं काय आमचं काय हा प्रश्न लोक विचारायला लागले संस्थेत. आणि मग आमचं काय, तर आपलं काहीच नाही. तर मग म्हणतं कशा करता तुमच्याकडे वेळ घालायचा. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये याला पब्लिक लिमिटेड आणि कंपनी लॉज आणि कोऑपरेटिव्ह ॲक्ट याचं मिश्रण करून याच्या शेअरची कॅपिटल व्हॅल्यू वाढवून जेव्हा आपण याला चांगल्या कामाकरता त्याला प्रोत्साहन मिळेल आणि चुकलं तर खाली जातील, तर आपोआप त्याच्यातून सुधारणा होईल. आणि काही गोष्टी अलाव केल्या पाहिजे की काही. आता मी आमदार असताना आमच्याकडे आम्ही MLA सगळे विदर्भ आणि मेलमध्ये यायचो. त्यावेळी MS कोऑपरेटिव्ह बँकेचा डायरेक्टर AC फर्स्ट क्लासमध्ये यायचा आणि विधानमंडळाचे आमदार AC 2 टायरमध्ये यायचे. आता ते भंडारा जिल्ह्यातले आमच्या इथले रवींद्र दुरुककर वगैरे आम्हाला भेटायला यायचे. तर ते म्हणायचे तिकडे जा ना बोलायला. आपले भंडाऱ्याचे सहकार चळवळीतले मोठे कार्यकर्ते होते, आता नाही आहेत ते, वारलेत ते. आणि मग आम्ही त्यांना भेटायला जायचो AC फर्स्ट क्लासमध्ये. मग ते आमदारांसमोर विषय, गडकरी साहेब याचं उत्तर द्या. म्हटलं काय, आमदार सेकंड AC 2 टायरमध्ये आणि MS कोऑपरेटिव्ह बँकेचा डायरेक्टर AC फर्स्ट क्लासमध्ये, हा कसा न्याय, याचं उत्तर द्या. तर मी म्हणलं आपलं बरोबर आपण असं करू, आपल्या सभापतींना सांगू का आमदारांना AC फर्स्ट क्लास अलाव करा. नाही नाही, ते आपलं अलाव नाही झालं तरी चालेल, पण त्यांचा कमी करा हे महत्त्वाचं आहे. छोट्या छोट्या गोष्टी या परिणाम करत असतात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे काल आहे ते आज नाही, आज आहे ते उद्या नाही. कालाय तस्मै नमः. चेंज होतच असतो आणि बदललं पाहिजे. उद्दिष्ट बदलत नाहीत. जसं केशवानंद भारती केसमध्ये संविधानाच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने निर्णय दिला की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. मूलभूत तत्व बदलू शकत नाही, पण देर इज अ डिफरन्स बिटवीन लेटर अँड स्पिरिट. स्पिरिट बदलणार नाही, सहकाराचं स्पिरिट बदलणार नाही, बदलवता कामा नये. पण काळाच्या ओघामध्ये त्याच्या अनुषंगाने परिवर्तन जे होत आहे ते लक्षात घेता त्याचे निकष करून तिघांचं कॉम्बिनेशन करून काहीतरी प्रॅक्टिकल व्यावहारिक उपाय काढला पाहिजे. आणि उत्तम काम करणाऱ्यांना आपण ॲडव्हान्टेज दिला पाहिजे आणि वाईट काम करणाऱ्याला सिस्टमच्या बाहेर काढलं पाहिजे. तर क्रेडिबिलिटी निर्माण होईल. आणि तुम्ही कितीही म्हणा, राजकारणामध्ये, बिझनेसमध्ये आणि समाजकारणामध्ये 21व्या शतकातलं बिगेस्ट कॅपिटल काही असेल तर क्रेडिबिलिटी, ऑनेस्टी अँड गुडविल इज द बिगेस्ट कॅपिटल ऑफ 21st century. आणि म्हणून जे शरद जोशी सुरुवातीला म्हणाले होते, जे मी सांगितलं की सक्सेस इन कोऑपरेटिव्ह इज नॉट अ सक्सेस ऑफ कोऑपरेटिव्ह मुवमेंट, इट इज अ सक्सेस ऑफ कोऑपरेटिव्ह लिडरशिप हू लीड्स द कोऑपरेटिव्ह. आणि मग अनायसे दादा आहेत, शिंदेसाहेब आहेत, देवेंद्रजी आहेत, त्यांना माझी विनंती आहे की काळाच्या बदलत्या ओघामध्ये असा कोऑपरेटिव्ह ॲक्ट जो राज्य सरकारचा अधिकार आहे, कारण हे कॉन्करंट लिस्टमध्ये आहे, त्यामुळे भारत सरकारही आहे आणि राज्य सरकारही आहे. आणि आता बरेचसे प्रोग्रेसिव्ह निर्णय अमित शहांनी कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट घेतले आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच याचं चांगलं असं सगळे एकत्र करून जर हा ॲक्ट निश्चितपणे आला तर मला असं वाटतं की याचं भविष्य आजही उत्तम आहे, यापेक्षा उत्तम भविष्य निर्माण होईल असा माझा विश्वास आहे. आणि आज कृषी क्षेत्रामध्ये तर उत्तमच परिणाम आहेत, विशेषतः साखर कारखाने, सूतगिरण्या, पण काही गोष्टी ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आपण आहोत. आता भाव ठरवणं सरकारच्या हातात नाही आहे. मक्याचा भाव अमेरिका ठरवतं, सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवतं. म्हणजे कापसाचा भाव आपल्याकडे आपण ठरवूच शकत नाही. भात चौकात भाषण करत असताना इतका भाव मिळाला पाहिजे हे बिलकुल सोपी, आम्ही देतच होतो भाषणं,
पण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये डिमांड अँड सप्लायमध्ये भाव ठरणार आणि त्यामुळे येणाऱ्या काळात स्पर्धेचं जग झाल्यामुळे त्या कसोटीवर टिकवणारं सगळ्या संस्था आणि नेतृत्व यांनी मिळून तसाच कायदा केला तर आपण टिकणार आहोत आणि नाही केला तर मात्र हळूहळू आपण अडचणीचा सामना करत आयसोलेट होत जाऊ आणि मग याला कॉम्पिटिशन आहे, व्हॅक्यूम आहे, कोणी ना कोणी ते रिप्लेस करणार, कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर्मर प्रोड्यूस कंपनी येणार आणि मग येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की उत्स्फूर्तपणे यातली मूलभूत बदलांमध्ये उद्दिष्ट जी आहेत, भावार्थ जो आहे तो न बदलवता स्पिरिट कायम ठेवून पण लेटरमध्ये बदल करून काळाच्या ओघामध्ये आपण नक्की या चळवळीचं सक्षमीकरणही केलं पाहिजे आणि राज्य शासनाकडून उत्तम काम करणाऱ्यांना समर्थन मिळालं पाहिजे. या दोन गोष्टी यातून झाल्या तर याचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे असा माझा विश्वास आहे आणि नक्कीच अनायसे मुख्यमंत्री जे आहेत, पवारसाहेब आहेत, आपले दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, अनास्कर साहेब दोन विनंती करतो की सोशो इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ कोऑपरेटिव्ह मुवमेंट इन महाराष्ट्र याचा डिस्ट्रिक्ट तालुका वाईज रोजगार, पर कॅपिटा इन्कम आणि ग्रोथ रेट याच्या आधारावर एक खरंच चांगला अभ्यास तुम्ही बँकेतून करा आणि दुसरं ॲक्टमध्ये कोऑपरेटिव्ह ॲक्ट आणि पब्लिक लिमिटेड आणि कंपनी लॉज या दोघांचा अभ्यास करून काय घेण्यासारखा काय नाही याचा सुवर्ण मध्य साधून आपण जरूर याबाबतीत महाराष्ट्र सरकारला विनंती करा तर येणाऱ्या काळात ही चळवळ नक्की टिकेल आणि नाही तर मग आपल्या इथे जसं होतं की आपल्या इथे एक म्हण आहे फार छोटी आहे, रेंट कंट्रोल कायदा आला त्याच्यामुळे घर कोणी 13 वर्ष खाली करत नाही. तर मी एका मोठ्या न्यायमूर्तींना एक सदा प्रश्न विचारला की तुम्ही 13 वर्ष केस लढतात लोक, तुम्ही निर्णय देत नाही, हा 13 महिने डिफॉल्टर आहे तर 1 मिनिटात सिद्ध होतं, तर तुम्ही हे निर्णय का नाही देत? ते म्हणे असंच चालत राहिलं आणि म्हणून लोक म्हणायला लागले की मूर्ख लोक घरं बांधतात आणि शहाणे लोक किरायाने राहतात. आता तसंच जर कायद्यात योग्य वेळी बदल नाही झाला तर हळूहळू मग त्या चळवळीचं रिलिव्हन्स नक्कीच गेल्याशिवाय राहणार नाही. त्याचा अतिशय खोलात जाऊन इंटिग्रेटेड अप्रोचमध्ये विचार करून त्याचं चिंतन व्हावं असंच अनास्करांची आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची इच्छा आहे आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने खरोखर उत्तम काम केलं आहे आणि त्या बाबतीत अनास्करांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि मला असं वाटतं की या सगळ्या प्लस मायनस गुणांचा विचार करून नेमकं समाजाचं हित, गरीब माणसाचं हित आणि सहकार्याचं हित आहे ते लक्षात घेऊन हा जर नवीन बदल नियमात केला तर नक्कीच ही चळवळ यशस्वी होईल असा माझा विश्वास आहे.